स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल AM क्लासेस. आज आपण 9th स्टँडर्ड जॉमेट्रीसाठी फर्स्ट चॅप्टर बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्रीमधील प्रॉब्लेम सेट 1 पाहणार आहोत. याच्यामधील क्वेश्चन 1 पहा आपल्याला काय दिला आहे. क्वेश्चन 1 काय दिला आहे पहा आपल्याला. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द आन्सर्स ऑफ द क्वेश्चन्स गिवन बिलो. या ठिकाणी आपल्याला 5 क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि प्रत्येक क्वेश्चनसाठी आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि आपल्याला करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. क्वेश्चन 1 काय दिला आहे पहा आपल्याला. हाऊ मेनी मिड पॉईंट्स डज अ सेगमेंट हॅव. सेगमेंटला किती मिड पॉईंट्स असतात हे आपल्याला विचारलेलं आहे. आता या ठिकाणी AB हा एक सेगमेंट आहे. सेगमेंट AB ची लेंथ किती आहे 4 सेंटीमीटर आणि या पॉईंट C मुळे या सेगमेंटचे 2 इक्वल पार्ट्स झालेले आहेत. या ठिकाणी AC किती आहे 2 सेंटीमीटर अँड CB किती आहे 2 सेंटीमीटर. म्हणजेच पॉईंट C मुळे या सेगमेंट AB चे 2 इक्वल पार्ट्स तयार झालेले आहेत. म्हणजेच पॉईंट C हा या सेगमेंटचा काय आहे मिड पॉईंट आहे. मग सेगमेंटला किती मिड पॉईंट असू शकतात. सेगमेंटला ओन्ली 1 मिड पॉईंट असतो. म्हणजेच आन्सर काय येईल ओन्ली 1. क्वेश्चन सेकंड काय दिला आहे पहा आपल्याला. हाऊ मेनी पॉईंट्स आर देअर इन द इंटरसेक्शन ऑफ 2 डिस्टिंक्ट लाईन्स. जर 2 डिस्टिंक्ट लाईन्स एकमेकाला इंटरसेक्ट होत असतील तर त्यांच्या इंटरसेक्शनमध्ये किती पॉईंट्स असतात हे आपल्याला विचारलेलं आहे. आता या ठिकाणी 2 डिस्टिंक्ट लाईन्स एकमेकाला इंटरसेक्ट झालेले आहेत. हा काय त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. आता या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनमध्ये किती पॉईंट्स आहेत तर या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनमध्ये काय असणार आहे ओन्ली 1 पॉईंट असणार आहे. जर 2 डिस्टिंक्ट लाईन्स एकमेकाला इंटरसेक्ट करत असतील तर त्या ज्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनमध्ये काय असणार आहे ओन्ली 1 पॉईंट असणार आहे. एकाच पॉईंटमधून काय होणार आहे त्या एकमेकाला इंटरसेक्ट होणार आहेत. त्याच्या या ठिकाणी आन्सर काय येईल 1 ऑप्शन C. क्वेश्चन 3 काय दिला आहे पहा. हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड बाय 3 डिस्टिंक्ट पॉईंट्स. आता या ठिकाणी काय विचारलेलं आहे पहा. 3 डिस्टिंक्ट पॉईंट्समधून आपल्याला किती लाईन्स काढता येतात हे आपल्याला विचारलेलं आहे. आता जर 3 डिस्टिंक्ट पॉईंट्स कोलिनियर असतील तर त्या 3 डिस्टिंक्ट पॉईंट्समधून आपण काय करू शकतो ओन्ली 1 लाईन काढू शकतो. जर 3 डिस्टिंक्ट पॉईंट्स कोलिनियर असतील तर त्या पॉईंट्समधून आपण एक लाईन काढू शकतो. आणि जर 3 डिस्टिंक्ट पॉईंट्स हे नॉन कोलिनियर असतील तर त्या पॉईंट्समधून आपण किती लाईन काढू शकतो पहा 1 ही 2 आणि ही 3. म्हणजे जर 3 डिस्टिंक्ट पॉईंट्स नॉन कोलिनियर असतील तर त्याच्यामधून आपण 3 लाईन्स काढू शकतो. म्हणजेच आन्सर काय येईल पहा या ठिकाणी 1 ऑल 3. क्वेश्चन 4 काय दिला आहे पहा आपल्याला. फाइंड डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स A अँड B इफ कोऑर्डिनेट ऑफ A अँड B आर -2 अँड 5 रिस्पेक्टिवली. आपल्याला पॉईंट A आणि पॉईंट B चा कोऑर्डिनेट दिलेला आहे. पॉईंट A चा कोऑर्डिनेट -2 आहे. पॉईंट B चा कोऑर्डिनेट 5 आहे आणि या 2 पॉईंटमधील आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचं आहे. आता डिस्टन्स फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल लार्जर कोऑर्डिनेटमधून स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस करावा लागेल. आता 5 अँड -2 याच्यामध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे 5 इज द ग्रेटर नंबर. मग आपण लार्जर कोऑर्डिनेटमधून स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस करू. 5 -2 डिस्टन्स AB is equal to larger coordinate minus smaller coordinate. 5 minus -2 is equal to minus काय होईल प्लस 5 + 2 किती येईल 7. म्हणजेच डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स A अँड B इज इक्वल टू 7. या ठिकाणी आन्सर काय येईल 7. म्हणजेच करेक्ट ऑप्शन काय येईल C. क्वेश्चन 5 काय दिला आहे पहा आपल्याला. इफ P' Q' R म्हणजेच हे 3 पॉईंट्स काय आहेत कोलिनियर आहेत अँड distance between the points P and Q is equal to 2. Distance between the points P and R is equal to 10. Then find distance between the points Q and R. काय दिलेलं आहे पहा आपल्याला. P, Q आणि R हे 3 पॉईंट्स काय आहेत कोलिनियर आहेत. एकाच लाईनवरती आहेत हे आपल्याला दिलेलं आहे P, Q, R. आता P आणि Q या 2 पॉईंटमधील डिस्टन्स किती आहे 2. P आणि R या 2 पॉईंट्समधील डिस्टन्स किती आहे 10. P पासून R पर्यंतचं डिस्टन्स किती आहे 10. Q आणि R या 2 पॉईंटमधील डिस्टन्स फाइंड करायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल डिस्टन्स PR मधून या डिस्टन्स PR मधून हे डिस्टन्स PQ आपल्याला मायनस करावं लागेल. म्हणजेच 10 - 2 डिस्टन्स QR किती येईल 8. म्हणजेच आपण हे कसं सॉल्व्ह करू शकतो. हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत. म्हणजेच आपण काय लिहू शकतो डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR
इज इक्वल टू डिस्टन्स पी आर. डिस्टन्स पी क्यू किती आहे 2 प्लस डिस्टन्स क्यू आर आपल्याला फाइंड करायचं आहे. इज इक्वल टू डिस्टन्स पी आर. डिस्टन्स पी आर किती दिलेला आहे 10. हा 2 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी साईन काय नाही म्हणजे प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. देअरफॉर डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू 10 minus 2. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स क्यू अँड आर इज इक्वल टू 10 minus 2 8. म्हणजेच आन्सर काय येईल 8. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर.